आर.टी.ओ. कार्यालयाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सोमवारी दिनांक 14 रात्री उशिरा एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. समीर रमजान नदाफ, वय वर्ष 35, राहणार कुपवाड असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड औद्योगिक वसाहतीतून सावळी रस्त्यालगत असलेल्या एका कारखान्यासमोर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार समीर नदाफ हा सोहेल सलीम काझी, वय वर्ष 30, राहणार कुपवाड याच्या पानपट्टीवरून पान, सिगारेट व तंबाखू उधारीवर घेत असे. मात्र पैसे वेळेवर न दिल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. पैसे मागितल्यानंतर समीर नदाफ हा दमदाटी व मारहाणीची भाषा करत होता. या वादातून सोमवारी रात्री दारूच्या नशेत झालेल्या भांडणात समीर याच्यावर धारदार शस्त्राने छाती व पोटावर वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सोहेल सलीम काझी व सोहेल उर्फ साबिर शरीफ मुकादम, राहणार मिरज या दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत.